तुळजाभवानी मंदिराच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन। तुळजाभवानी मंदिराच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आलंय। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। जितेंद्र आव्हाड आज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेले आहेत आणि तिथेच आव्हाड पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। प्रभू रामचंद्राबद्दल जे अपशब्द त्यांनी वापरले ही सगळ्या जनतेने उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे। पहिल्यांदा अगोदर त्यांनी ठरवावं आपण नास्तिक आहोत का आस्तिक आहोत आणि मग मंदिराच्या बाबतीत चर्चा करावी। म्हणतात मी नास्तिक नाहीये। आम्हाला एकच आमचं म्हणणं आहे सगळ्याचं की मंदिरात येऊन खोटं बोलायचं नाही, मंदिरात येऊन खोटं बोलायचं। जय जय शिवाजी, जय शिवाजी। मला सांगा आता तुम्ही त्यांना भेटणार आहेत का? आम्ही त्यांना भेटण्यासाठी तर आलो ना। त्यांना जी आज जी माहिती मिळाली आहे ती माहिती खरी आहे का खोटी आहे त्यांनी ती विचारावं, सगळ्याचं मत घ्यावं आणि त्याच्यावर त्यांचं उत्तर द्यावं। पहिल्यांदा त्यांनी एक ठरवावं त्यांनी आस्तिक आहे का नास्तिक आहे, बाहेरच्या लोकांनी बाकीचं काही नाही। बाहेरच्या लोकांनी तुळजापूरच्या विषयात पडाचा काही विषय नाही। तुळजापूरची जनता, तुळजापूरचा पुजारी मंडळ आहेत, सर्व व्यापारी ही इथलं डिसिजन घेतील। बाहेरच्या लोकांनी येऊन इथं ज्या माणसाला हिंदू धर्माबद्दल अजिबात आस्था नाही, ज्या माणसानं आई तुळजाभवानीला दगड या शब्दात उल्लेख केलाय, अशा माणसानं आई तुळजाभवानीच्या दर्शनाला यायचा काय नैतिक अधिकार आहे? ज्या माणसा